संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये जे सोयाबीनच्या 10 कंपन्या आहेत त्यांनी जे बियाणं विकलं ते सबसेल फेल झालं। त्यासाठी आपण आज बैठक ठेवून शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आज मीटिंग ठेवली होती। पण यामध्ये आज जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर 1722 म्हणजे शुक्रवारपर्यंत, कारण शनिवार रविवार सुट्टी होती, आजचं सोडून 1722 शेतकऱ्याच्या जिल्ह्यातनी तक्रारी आलेल्या आहे आणि माझ्या मतदारसंघातनी 458 आणि 662 1000 तक्रारी माझ्या मतदारसंघातल्या आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या कंपन्या आहे याच्यात मोठ्या प्रमाणावर बूस्टर आणि रवी सीड हे फेल निघाला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे। या कंपन्यावर गुन्हे दाखल करून यांना ब्लॅकलिस्ट करून आणि यांच्यापासून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे यासाठी आपण मीटिंग लावली होती। पण यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवलेली आहे की अकोला क्वालिटी कंट्रोल आणि तालुक्यातले क्वालिटी कंट्रोल जे आहे हे 15 एप्रिलला सोयाबीनच्या बॅगा आल्या होत्या। यांनी ते नमुने घेऊन हे प्रयोगशाळेला द्यायला पाहिजे होते। काही प्रयोगशाळेचे नमुन्याचे रिपोर्ट बी उशिरा आले आहे। तोरक शेतकऱ्यांनी माल कृषी केंद्रावर विकत घेतला होता। यामुळे शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे आणि या कंपन्यावर आपण गुन्हे दाखल करा अशा आपल्या 10 कंपन्या आहे। आणि आता जे रिझल्ट आलेले आहे म्हणजे शेतकऱ्यांनी बी घेतलं, पेरलं, फेल झालं, तर जे नमुने आले 183 नमुने फेल निघाले आहेत जिल्ह्यातनी। म्हणजे फेल बियाणं अकोल्यात विकल्या गेलं, याच्यात कृषी विभाग आणि क्वालिटी कंट्रोलचं हे फेल्युअर आहे। म्हणून आज जे शेतकऱ्यांच्यासाठी काम करायसाठी ज्या लोकांना बसवलं आहेत त्याच लोकांनी शेतकऱ्याला फसवलं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण कंपन्याचे यांचे लागेबांधे आहे। आणि आज आपल्या इथं कोटीच्या वर बोकस खत पकडल्या गेलं। त्यांनी जे गुन्हे लावले ते गुन्हे नॉर्मल लावले। आता त्यांनी रिपोर्ट पाठवला तिकडे लॅबच्या इकडे, अजून आलेला नाही आहे, तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा। आणि या संदर्भात मॅडमनी कंपनीवाल्याशी बोलून 3 दिवसात शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ज्याच्या तक्रारी आल्या, ज्याचे पंचनामे झाले त्या शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा या कंपनीवाल्याला ब्लॅकलिस्ट करू, गुन्हे दाखल करू। या कंपनीचं बी आपल्या अकोला जिल्ह्यात पुढच्या वर्षी खपू देणार नाही। त्यांची स्टार्ट करा डिपार्टमेंट इन्क्वायरी आणि त्यांची जे मालमत्ता आहे त्यांची चौकशी लावा असं मी मॅडमले सांगितलं आहे। आणि तशा परीचं पत्र CM साहेब, कृषी मंत्री, सचिव आणि मॅडमने सुद्धा देणार आहोत।